श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले वायम3 क्लासेस ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण 12th केमिस्ट्री मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स याचा अभ्यास करणार आहोत. चला तर वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. केमिस्ट्रीमधील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हा आहे सोल्युशन्स. ह्याला 7 मार्काचं वेटेज आहे. हा व्हेरी IMP टॉपिक आहे केमिस्ट्रीमधला. जे मी आज इथे तुम्हाला टॉपिक सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये, तेवढे जरी टॉपिक तुम्ही केले तर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे स्कोरिंग होऊ शकतं एक्झाममध्ये 12thच्या. दुसरा चॅप्टर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. हा सुद्धा व्हेरी IMP टॉपिक आहे. ह्याला 9 मार्काचं वेटेज आहे. त्यामुळं इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा स्टडी करताना ह्याला फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे. पुढील टॉपिक महत्त्वाचा तिसरा आहे केमिकल कायनेटिक्स. हा व्हेरी IMP टॉपिक आहे. ह्याला 7 मार्क्सचं वेटेज आहे. पुढील महत्त्वाचा चॅप्टर आहे अल्डिहाइड्स. कीटोन्स and COOH. हा सुद्धा व्हेरी IMP टॉपिक आहे. ह्याला 8 मार्क्सचं वेटेज आहे. त्यामुळं हा सुद्धा ऑप्शनमध्ये टाकायचं नाही आहे. हा चॅप्टर तुम्ही परफेक्ट करायचा आहे. पुढील महत्त्वाचा टॉपिक आहे बायोमॉलिक्युल्स. हा सुद्धा व्हेरी IMP टॉपिक आहे. ह्याला 7 मार्क्सचं वेटेज आहे. अजून एकदा आपण महत्त्वाचे टॉपिक बघूया केमिस्ट्रीमधले. पहिला टॉपिक आहे सोल्युशन्स. 7 मार्क्सचं वेटेज आहे. व्हेरी IMP आहे हा टॉपिक. सेकंड इलेक्ट्रोकेमिस्ट्री व्हेरी IMP आहे. 9 मार्काचं वेटेज आहे. त्यामुळं ह्या चॅप्टरला स्टडी करताना फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा आहे. नंतर केमिकल कायनेटिक्स व्हेरी IMP टॉपिक, 7 मार्क्सचं वेटेज आहे. पुढं चौथा महत्त्वाचा टॉपिक आहे अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड COOH व्हेरी IMP आहे. ह्याला 8 मार्क्सचं वेटेज आहे. त्यामुळं हा जो चॅप्टर आहे ह्याला ऑप्शनमध्ये टाकायचं नाही, हा परफेक्ट करायचा आहे तुम्ही. पुढील टॉपिक महत्त्वाचा आहे बायोमॉलिक्युल्स. हा व्हेरी IMP आहे. 7 मार्क्सचं वेटेज आहे. जे मी इथं तुम्हाला सांगितलेले आहेत जे 5 चॅप्टर केमिस्ट्रीमधले, ते तुम्ही स्किप करायचे नाहीत. एवढे जरी टॉपिक तुम्ही केले परफेक्ट तर तुम्हाला स्कोरिंग चांगलं होऊ शकतं एक्झाममध्ये. आणि ह्या सगळ्या टॉपिक्सना इथं जे लिहिलेले आहेत त्यांना खूप जास्त वेटेज आहे. त्यामुळं ह्या टॉपिक्समधलेच क्वेश्चन जास्त प्रमाणात एक्झाममध्ये विचारले जातात. त्यामुळं फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही ह्या 5 टॉपिकला द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वेळ मिळत असेल तर तुम्ही इतर टॉपिक्स करू शकता. अशा प्रकारे आज आपण 12th केमिस्ट्री मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स याचा अभ्यास केलेला आहे.
आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या YM3 क्लासेस या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल ह्या बटनावरती क्लिक करा. थँक्यू.